नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल किंवा यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ, कथा, कविता कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कादंबरीमधील 6 भाग पूर्ण करून आपण 7वा भाग शोण याला सुरुवात केली आहे. शोण 3. गंगा सोडताच दिग्विजयाच्या रोमांचकारी प्रवासाला सुरुवात झाली. पूर्व दिशेकडचं पहिलंच 20 योजनांवरचं भद्रावती नगर आलं. या नगराचा राजा होता श्वेतपर्ण. गुप्तहेरांकडून आमच्या दिग्विजयाची कुणकुण त्याला प्रथमच लागली होती. युद्धाचा प्रसंग टाळण्यासाठी आम्रशाखांनी वेशी बांधून सुवर्ण तबकात हिरे माणकं घेऊन आपल्या अमात्यासह आमच्या स्वागताला तो स्वतःच आला होता. दिग्विजयाची सुरुवातच एका शुभ शरणागतीनं झाली. त्यानं सादर केलेली संपत्ती गाड्यात ओतून घेऊन आमचं सैन्य पूर्वेकडे सरकू लागलं. त्यानंतरचं लागणारं पहिलंच प्रबळ राष्ट्र होतं पांचालांचं. श्वेतपर्णाचं राज्य सोडून पांचाल देश गाठताना आम्हाला पुन्हा गंगा नदी ओलांडावी लागणार होती. या प्रवासातील सर्वात मोठी अडचण नद्यांची होती. त्यासाठीच आम्ही आमचं नौका पथक भक्कम केलं होतं. त्या पथकात कुशल पोहणारे आणि धिप्पाड कोळी यांचाच भरणा मुख्य होता. प्रत्यक्ष युद्ध प्रसंगात हे पथक कधीच भाग घेणार नव्हतं. उलट अशा वेळी तळावरच्या शिबिरात त्या पथकातले योद्धे विश्रांती घेणार होते. देशोदेशीच्या नगरात फिरून नद्यांच्या प्रवाहांना कुठं कुठं उतार आहे याची माहिती कौशल्यानं काढणार होते. मोडतोड झालेल्या नौकांची डागडुजी करणार होते. अन्न शिजवणाऱ्यांची ही वेगळी सुसज्ज पथकं होती. ते आणि प्रेतदहन करणारेही युद्धात भाग घेणार नव्हते. ही पथकं सैनिक योद्ध्यांनी ढालीसारखी उपयोगी पडणारी होती. आमचं दिग्विजयी सैन्य म्हणजे एक चालतं बोलतं नगरच होतं. त्यात सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश होता आणि त्या सर्वांचीच आपल्या सेनापतीवर गाढ निष्ठा होती. सारं सैन्य शासन आणि श्रद्धा यांनी भारलेलं होतं. आम्ही पांचालांच्या दिशेनं वायुगतीनं वाटचाल करीत होतो. त्या देशाचा राजा द्रुपद, पांडव पत्नी द्रौपदीचा पिता, राजपुत्र दृष्टद्युम्न आम्हाला कधीच शरण येणार नव्हता. युद्ध करून त्याचा पराभव करावा लागणार होता. मधली वाटचाल 7 दिवसांची होती. ठिकठिकाणी आमचे तळ पडत होते. योजनाला सृष्टीचं सौंदर्य वेगवेगळ्या आविष्कारात पुढे येत होतं. कुंभ, करंबल, कुमकुम, सातवन, हळवण, पलाश, पाटल असे वृक्ष हिरव्या चौऱ्या ढाळीत आमच्या सैन्याला उल्हसित करत होते. कितीही प्रवास केला तरी कुणीही थकत नव्हतं. ना थंड ना उष्ण असं समशीतोष्ण उत्साही वायुमान विजिगीषू मनाची कारंजी फुलवीत होतं. हस्तिनापूर सोडल्यापासून 10व्या दिवशी आम्ही पुन्हा गंगेच्या किनाऱ्यावर आलो. आपल्या हातातील राजदंड माझ्या हाती देत पदस्थ होऊन दादानं गंगेच्या विशाल पात्राला गुडघे टेकून वंदन केलं. शोण ही नदी नाही, माता आहे असंच मला नित्य वाटत आले. का ते मात्र समजत नाही. तुला आठवतंय चंपानगरीत बालपणी मी हिच्या लाटांकडे कसा एकटक पाहत असे ते? त्यावेळी तू शिंपले गोळा करायचास. दादानं मला आठवण करून दिली. होय, चंपानगरीत आपण असताना एकदा तर तू रात्रभर हिच्या पात्रात उभा होतास. राधा मातेनं सकाळी परतल्यावर तुला छेदलं होतं त्यासाठी. खरंच दादा, तुला एवढा जिव्हाळा का रे वाटतो ह्या गंगेचा? राजहंसांना माणसांचा, गरुडांना पर्वत शिखरांचा, विजांना अवकाशाचा ओढा का असतो हे सांगता येईल काय? नाही शोण, या नदीचा मला का जिव्हाळा वाटतो ते कधीच सांगता येणार नाही. हे बघ, त्यानं आपल्या दंडात बांधलेली चांदीची पेटी काढून माझ्यासमोर धरली. ही पेटी राधा मातेनं चंपानगरी सोडताना मला दिली होती. का? ही एवढी लहानशी पेटीच तिनं मला का दिली हे तुला तरी सांगता येईल काय? ती पेटी गंगेच्या पाण्यात स्वच्छ धुताना त्यानं मला विचारलं. उत्तरासाठी माझ्याकडे पाहताना निसटून ती पात्रात पडली. तरीही पसरट बुडांमुळं ती तशीच तरंगत राहिली. हिंदकळत, तरंगत. सावरतीला, नाहीतर राधा मातेची तू प्रेमानं जपलेली ही भेट भलत्याच्याच हातात जाईल. मी त्या तरंगणाऱ्या पेटीकडे बोट दाखवीत म्हणालो.
त्यानं पुढं झेपावून ती पेटी परत हाती घेतली. मी ती पुन्हा त्याच्या दंडात बांधली. शोन, या नदीकाठाशी माझ्या अनेक स्मृती निगडीत आहेत. याच नदीच्या पहिल्या तीरावर माझ्या प्रथम पुत्रानं सुदामननं चिरविश्रांती घेतली आहे. सुदामनच्या आठवणीनं क्षणभर माझं मनही द्रवलं. तो म्हणत होता ते योग्यच होतं. सुदामनला आश्रय देणारी उदार आश्रयदायी म्हणून मीही त्या नदीला वंदन केलं. दादाच्या भावनांची समरस झालो. आता आमचा प्रवेश पांचालांच्या प्रबळ राज्यात झाला होता. शोन 4. कापिल्यनगर पांचालांची राजनगरी आम्हाला समोर स्पष्ट दिसू लागली. आता महान संघर्षाला तोंड फुटणार होतं. याच नगरात स्वयंवराचं मत्स्ययंत्र घरघरलं होतं. सुदामनचा देह पडला होता. घडू नये ते घडलं होतं. याच पांचालांच्या राजनगरात द्रुपद राजाकडं पाठवलेल्या आमच्या दूताला मिळालेलं दृष्टद्युम्नाचं विचित्र उत्तर ऐकताच सर्वांना संताप आला. आमच्या दूताला त्यानं सांगितलं होतं, तुझ्या सेनापतीला म्हणावं, तुझं अभेद्य कवच जाळून काढण्यासाठी अग्निपुत्र दृष्टद्युम्न तयारच आहे. तो संदेश ऐकताच सर्व पथक प्रमुखांच्या अंगाची लाही लाही झाली. कापिल्यनगर, आक्रम! नगराच्या दिशेनं बोट उंचावून दादानं सैन्याला तुटून पडण्याची आज्ञा दिली. पांचालांच्या आणि आमच्या सैन्याची गाठ नगराबाहेरच्या भव्य पटांगणात पडली. आपल्या युधामन्यू, सुरत आणि शत्रुंजय या बंधूंसह दृष्टद्युम्न पांचाल सैन्याच्या अग्रभागी होता. त्याच्या अंगावर बाणांचा वर्षाव करताना संतप्त दादा गरजला, दृष्टद्युम्न, हे कवच जळणारं नाही, जाळणारं आहे. त्या दोघांच्या घनघोर संग्रामाला सुरुवात झाली. बाण फेकून फेकून दृष्टद्युम्न थकला. खड्ग घेऊन तो क्रोधानं दादावर तुटून पडला. पण त्याच्या पुढं त्याचं काहीच चाललं नाही. सूर्यास्तामुळं त्या दिवशीचं युद्ध थांबलं. सैनिक शिबिराकडे परतले. दुसऱ्या दिवशी प्रथम युद्धामन्यू सामोरा आला. पण विजयासाठी खवळलेल्या दादानं त्याला क्षणात उधळून लावला. पुन्हा दृष्टद्युम्नाची झुंज झुंपली. जसजसा सूर्य आकाशात चढू लागला तसतसं दृष्टद्युम्नाला दादापुढं उभं राहताही येणं अशक्य झालं. दोन्ही सैन्याचे अश्वसाद, गजाती आणि पदाती एकमेकांना अटीतटीने भिडले होते. माझ्यासमोर पांचाल पुत्र सुरत उभा होता. दादानं दृष्टद्युम्नाला निशस्त्र केलं. खाली मान घालून तो सुतपुत्रापुढं दीनपणे उभा राहिला. कापिल्य नगराचे निर्णायकी सैनिक पळू लागले. पांचाल देश पडला. वृद्ध द्रुपद राजाला अरिष्ट सेनानं दादासमोर हात बांधलेल्या स्थितीत उभा केला. आमच्या विजयी सेनेनं कुरूंच्या राज्याच्या कंठरवानं जयघोष केला. सोडा, राजाचे हात सोडा! तीव्र नापसंतीच्या स्वरात अरिष्ट सेनाला आज्ञा झाली. द्रुपद राजानं आश्चर्यानं मान उंचावून विचारलं, काय अपेक्षा आहे अंगराज? खंडनी! द्रुपदाच्या सोनेरी किरीटावर अचल दृष्टी रोधून आमचा सेनापती म्हणाला, काय देऊ? गोधन, सुवर्ण, रत्न, हिरे की दासदासी? द्रुपदाची मान खालीच होती. राजा, तू सांगितलेली सर्व संपत्ती कुरूंच्या भांडारात आज कुजत पडली आहे. मी मागतो आहे ती खंडनी वेगळी आहे. दादानं भुवया उंचावीत त्याला सांगितलं. कोणती? आश्चर्यानं त्या वृद्धाच्या सुरकुतलेल्या कपाळावर आठ्यांच्या सुरकुत्यांची अधिकच भर पडली. भयानक क्षणभर त्याचे डोळे थरथरले. माझ्या पुत्राच्या समाधीची, तू राजा, तू स्वतः माझ्या सुदामनची समाधी उभी केली पाहिजेस. या कापिल्य नगरातच, गंगेकाठी, तिच्या नित्यपूजेची व्यवस्थाही. बोल, आहे मान्य? आजच्या आज, एका रात्रीत त्याचा निर्धारी स्वर शिबिराच्या पटलांना थरथरवू लागला. त्या वृद्ध राजाची शांत मुद्रा गतकालच्या कटू स्मृतींनी कळंजून गेली. त्यानं होकारार्थी मान हलवून संमती दर्शवली. कुरूंचा राजदंड पांडवांच्या श्वशुरानं मान्य केला. एका रात्रीत सुदामनची समाधी गंगा किनारी उभी राहिली. आम्ही कापिल्य नगर सोडण्याच्या तयारीला लागलो. प्रभातकालीच पांचालांचा कोशागार प्रमुख खंडनीची तबकं घेऊन माझ्यासमोर उभा राहिला. ती तबकं पाहताच मला आश्चर्य वाटलं. दादानं तर कोणत्या अन्य खंडनीची मागणी त्यांच्याकडून केली नव्हती, तरी त्यांनी ती पाठवली होती. इतक्या दीर्घकालानंतर द्रौपदला कर्णाची ओळख पटली होती. शोन 5.
सुदामनच्या मृत्यूनंतर 15-1 वर्षांनी बांधल्या गेलेल्या त्या धवल समाधीवर पांचालांच्या राज्यातील एक विशेष म्हणून ख्याती असलेली मधुमालतीची फुलं चढवून आम्ही कापिल्यनगर सोडलं. पांचाल देश पडल्याची वार्ता घेऊन दूत माग हस्तिनापुराकडे निघून गेला. तो वृषाली वहिनींना सुदामनच्या समाधीचा सर्व वृत्तांत सांगणार होता. मीच त्याला तसं बजावलं होतं. त्या व्याकुल मातेला तेवढ्यानं तरी थोडंसं मानसिक समाधान मिळालं असतं. पांचाल देश सोडताच आमचं सैन्य पूर्वेच्या दिशेनं कोसलांच्या राज्याकडे पुढं सरकू लागलं. विजयाच्या उन्मेषानं आत्मविश्वास दुणावलेले सैनिक चापातून बाणांच्या सरी सुटाव्यात तसे अथक दौडत होते. हस्तिनापूर सोडून आता आम्हाला 15 दिवस झाले होते. विजयानंदानं वेडावलेले योद्धे महापुरातल्या नदींच्या गतीनं धावत असतात. कालकुटांच्या राज्याच्या सीमा लागल्या. आता आमच्या पुढं सर्वात कठीण समस्या होती ती नैमिषारण्याची. हे एवढे घनदाट किर्र अरण्य इतक्या अफाट सैन्यासह कसं ओलांडायचं? ते पार केल्याशिवाय कोसलांच्या राज्यात प्रवेश करणं शक्यच नव्हतं. नाहीतर मार्ग बदलून काशी राज्याला समोर धरून चालावं लागणार होतं. गंगेच्या काठाकाठानं खूप घौदौड केल्यानंतर काशी राज्य लागणार होतं. त्या दिशेनं आम्ही पुढे गेलो असतो तर कालकूट, कोसल आणि किरात ही तीनही राज्य आमच्या दिग्विजयाच्या मार्गातून सरळ बाजूला पडणार होती. म्हणूनच प्रथम कोसलांना समोर ठेवून आमचा ध्वज धावत होता, नैमिषारण्याचं घनदाट आव्हान पत्करून. मार्गशीर्षाचा वद्य पक्ष सुरू झाला. चांदणं नसल्यामुळं रात्रीची धाव थांबली होती. जागजागी तळ पडत होते. वद्य चतुर्थीलाच आम्ही गोमती नदी ओलांडली होती. आता गाठ होती ती नैमिषारण्याची. 3 दिवसांचा कष्टमय प्रवास करून वद्य सप्तमीच्या थंडीनं गोठवणाऱ्या एका सकाळी आम्ही नैमिषारण्याजवळ आलो. त्या अरण्याकडं बघताच सर्वांची वाचा बंद व्हायचीच वेळ आली. धुक्यानं झाकलेल्या अगणित वृक्ष महावृक्षांचा जणू राक्षस काय पर्वतच या कड्यापासून त्या कडेपर्यंत हातपाय पसरून उभा होता. जमीन सपाट असली तरी अरण्य घनदाट होतं. आमची शिबिरं त्यापुढं कितीतरी क्षुद्र भासत होती. अरुणोदय झाला. गोफण टाकताच पक्ष्यांचे थवेच्या थवे आकाशात उडून जात असे. सूर्यकिरणांनी धुक्याचे ढगच्या ढग उडवून लावले. धुकं निवळल्यामुळं स्पष्ट दिसणारं ते हिरवगार अरण्य आता अधिकच भयान दिसू लागलं. शेन, सारंग, घनछडी, चित्ररथ, चंडोल, भारद्वाज, पक्षरथ, पत्ररथ, कोकीळ असे अनेक पक्षी एकदमच कलकलू लागले. रातकिडे खरे, पण ते कीटक आपलं नाव खोटं ठरवण्यासाठी दिवसा सुद्धा करकरत होते. मधूनच व्याघ्रासारखं श्वापद गर्जना करून सर्वांवर ताण करू लागलं. आमच्या समोर उभं होतं ते एक अक्राळ विक्राळ भयावह प्राकृतिक आव्हान. काय करायचं आता? समोरचं घनदाट अरण्य कसं पार करायचं? मार्ग काढण्यासाठी माझ्या शिबिरात सर्व पथक प्रमुख उपस्थित झाले. ते सर्व युद्धनीती तज्ज्ञ होते, पण त्यांनाही काही सुचेना. अरिष्टसेन, संघमित्र, हिरण्यवर्मा, व्याघ्रशर्मा, वीरदत्त कुणालाच काही उपाय सापडेना. आता एवढं सैन्य मागं परतणं शक्य नव्हतं. कपाळावर आठ्या घालून आम्ही संचित बसलो होतो. इतक्यात प्रातःकालची आनिका आटोपून दादा हसत हसत शिबिरात आला. सर्वजण खाली मान घालूनच उभे राहिले. का शोन, तुम्ही सर्वच असे स्तब्ध का? त्यानं धनुवत सोनेरी भुवया उंचावत विचारलं. हे अरण्य कसं पार करायचं? सैन्याचा मार्ग आता बदलावा लागणार. मी नैमिषारण्याकडं बोट उंचावून आम्हा सर्वांची व्यथा शेवटी त्याला सांगितली. अरण्य, डाव्या गुलाबी तळहातावर उजव्या हाताची भक्कम मूठ 1-2दा आपटून आपल्या पायांकडे पाहत तो क्षणभर विचारमग्न झाला. त्याच्या पायाची लांबट, पुष्ट, सतेज बोटं चाळवली गेली. एकदम मान उंचावून तो निश्चयानं हिरण्यवर्माला म्हणाला. हिरण्यवर्मन, एक चांगल्या दमदार धावेचा घोडा घे. सोबत 2 काटक अश्वसाधी घे आणि प्रथम या अरण्यात शिरून कुण्या ऋषीचा एखादा आश्रम आणि एखादी नदी आहे का याची खात्री करून तसाच परत ये. सत्वर जा. आज्ञा. हिरण्यवर्मन शिबिराबाहेर खडग सावरीत झटकन निघूनही गेला. अरण्याकडे धावणाऱ्या घोड्यांच्या खुरांचा टपटप असा आवाज अस्पष्ट होत गेला. आम्ही सर्वजणच आश्चर्यानं आमच्या सेनापतीकडे पाहू लागलो.
ऋषीच्या तपस सामर्थ्यानं अरण्य जाळण्याची त्याची कल्पना होती की काय? शोन, आपल्या सैन्याला मद्य पुरवठा करणाऱ्या प्रमुखाचं नाव काय? त्यानं लगेच असंबद्ध प्रश्न विचारला. सोमपर्ण. मी आश्चर्य दाबीत उत्तर दिलं. बोलावून घे त्याला. एका सैनिकाला पिटाळून मी सोमपर्णाला क्षणात सादर केलं. तो समोर उभा राहताच त्याच्याजवळ जातदादानं त्याला विचारलं, सोमपर्ण, मध्य अधिकात अधिक मादक करण्यासाठी त्यात काय घालतोस तू सोमरसात? मोहाची मादक फुलं. जा, तुझ्या सेवकांना या अरण्यात आत्ताच पाठवून आणता येतील तितकी मोहाची फुलं आणि सोमवल्ली आणायला सांग. आज्ञा. सोमपर्णही निघून गेला. त्याच्या पथकातले सेवक अरण्याकडे जाताना आम्हाला शिबिराच्या फटीतून दिसू लागले. दादाच्या असंगत कल्पनांचा काहीच अर्थ मला लागेना. आम्ही दिग्विजयासाठी बाहेर पडलो आहोत की मद्य पिण्यासाठी, या शंकेमुळे न राहून मी निर्धारानं विचारलं, हे काय मांडलं आहेस तू? शोन, आपल्या सैन्यात 87 सहस्र हत्ती आहेत. त्यातल्या 40 सहस्र हत्तींना आता सोमपर्ण हांड्या हांड्यांनी तयार केलेलं मादक मद्य क्रमशः पाजील. मद्य पिहून धुंद झालेल्या हत्ती दलांना भालाधारी सैनिक मागून एकसारखे भाल्यांच्या आग्रानं टोचत राहतील. वेदनांनी खवळलेले हत्ती या अरण्यात चित्कारत घुसतील. त्यांच्या प्रचंड सामर्थ्यापुढं हे उंच उंच वृक्ष कडाकडा मोडून खाली कोसळतील. आपल्या विराट गजदलातील धुंद हत्ती पुढं पुढं धावण्यासाठी ही कोसळलेल्या वृक्षांची अडगळ ही सोंडांनी दूर करतील. त्यांना चेतावणी मिळावी म्हणून ह्या हत्ती दलात अर्ध्या अधिक हत्तीनीही असतील. छातीवर हात बांधून तो सर्वांवरून दृष्टी फिरवीत अगदी सहज बोलत होता, शांतपणे. सेनापतीचा निग्रह त्याच्या पुष्ट आणि सतेज गोलाकार सूर्यबिंबी चर्येवरून नुसता ओसंडून वाहत होता. निळे डोळे तळपत होते. मग हिरण्यवर्माला कशाला पुढं पाठवण्यात आलं आहे? ऋषीच्या आश्रमाचा आणि नदीचा काय संबंध? या अरण्यात ऋषी आश्रम असेल तर तो या खवळलेल्या हत्तीच्या पायाखाली उद्ध्वस्त होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. ऋषीनं आपल्या सैन्याला शापदग्ध करू नये म्हणून. त्यानं आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला. आणि नदीचं काय? मला त्याची कल्पना निर्धोक वाटली. त्याच्या भव्य कपाळाकडे पाहत मी प्रश्न केला. अतिशय अभिमान वाटला मला त्याच्या बुद्धिमान नेतृत्वाचा. पुढे जाऊन हे खवळलेले हत्ती त्या नदीत उतरून मनसोक्त डुंबत राहतील. जलविहारानं ते तृप्त होतील. त्यांची धुंदी हळूहळू उतरेल. आमचा पुढचा प्रवास चालूच राहील. हा मार्ग न बदलता त्याचे निळे डोळे एका वेगळ्याच तेजानं तळपत होते. त्याच्या अचाट शक्ती सामर्थ्याचा प्रत्यय आम्हाला तसा अनेक वेळा आला होता. पण सेनापतीच्या अंगी किती योजना कुशलता असावी लागते हे मी तर त्याच्यात प्रथमच पाहत होतो. त्याच्या बुद्धीची प्रगल्भता एवढ्या प्रकर्षानं मला कधीही कुणात दिसली नव्हती. बुद्धिमान सेनापतीच्या अशा एखाद्याच कल्पनेत सैनिकांचे अगणित कष्ट वाचतात. त्याच्याबद्दलचा आदर वाढतो. अर्ध्या एक घटकेतच हिरण्यवर्मा अरण्यातून आला. त्याच्या अंगावरची वस्त्र ठिकठिकाणी फाटली होती. छाती धापावत होती. महाराज, अरण्यात कुठंही आश्रम नाही, पण फार दूरवर एक मोठी नदी आहे. मला वाटतं ती शरयू नदीच असावी. त्यानं श्वास रोधत अभिवादन करून निवेदन दिलं. आपल्या फाटक्या वस्त्रांचंही त्याला भान नव्हतं. आमच्या सेनापतीच्या गोलाकार मुखमंडलावरही एकदम हास्याची लकेर तरळून गेली. डोळे चमकू लागले. तेच पाहिजे. आश्रम नको, नदीच पाहिजे. आसनावरून उठून हिरण्यवर्माच्या अंगावर बोटातील नीलमण्यांची अंगठी फेकत दादा आनंदानं म्हणाला, आम्ही सर्वजण शिबिराबाहेर पडलो. अरण्य पार करायचंच या खंबीर निर्धारानं. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.